Hello friends, in previous video we have seen the introduction of thermodynamics, thermal equilibrium and zeroth law, and in this video we have to see internal energy of the system, thermodynamic system and types of system. Before going to this point, internal energy, in yesterday's video we have seen what is heat. Heat is that something which transfers from object at higher temperature to object at lower temperature. म्हणजे हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचरच्या ऑब्जेक्टकडे हीट काय होते, ट्रान्सफर होते, बरोबर. पण असे काही फिनॉमिनॉन आहेत की जे या डेफिनेशन एक्सप्लेन करता येत नाहीत. जसं की आपण समजा काय करू, आपण दोन हँड्स रब करू, रब केल्यानंतर काय होईल तर हीट जनरेट होईल, हीट काय होईल जनरेट होईल. पण या एक्झाम्पलमध्ये एखादा हायर टेम्परेचरचा ऑब्जेक्ट पण नाही किंवा लोअर टेम्परेचरचा ऑब्जेक्ट पण नाही, मग हीट कशी जनरेट होईल, त्यासाठी कुठला फिनॉमिनॉन आहे, इंटरनल एनर्जी. नेक्स्ट, व्हॉट इज द इंटरनल एनर्जी, व्हॉट इज द इंटरनल एनर्जी. टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट, कन्सिडर वन एक्झाम्पल, एक्झाम्पल ऑफ वॉटर इन अ ग्लास. वॉटर इन ग्लास, सपोज दिस इज ग्लास and this is water. Consider the example of water in glass. आता या एक्झाम्पल मध्ये आपण जर आपण जर याची कायनेटिक एनर्जी पाहायचं म्हणलं, कायनेटिक एनर्जी ऑफ दिस ग्लास, देन दिस कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 0. बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी ड्यू टू द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्ट मूव्हिंग असेल तर त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी पॉझिटिव्ह असते, पण हा ग्लास स्टेशनरी आहे म्हणजे याची कायनेटिक एनर्जी काय, 0 आहे, बरोबर. इफ दिस ग्लास इज प्लेस्ड ऑन द ग्राउंड, तोच ग्लास जर ग्राउंडवरती ठेवलेला असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी पण काय असणार आहे, 0. बिकॉज ऑफ व्हॉट, द पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी ड्यू टू द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. आता या ऑब्जेक्टची पोझिशन ग्राउंडला आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी पण काय घेणार आपण, 0. But using kinetic theory of gases or using kinetic theory, in this glass there is water, then each molecule of water is moving with the random speed, या ग्लास मधील प्रत्येक वॉटरचा मॉलिक्यूल त्याला त्याची ओन स्पीड आहे. then this speed introduce the new energy which is internal energy. The energy associated with the random disordered motion of the molecule of the system. The internal energy of the system is energy associated with random disordered motion of the molecule of the system. म्हणजे काय, गिवन टेम्परेचरला वॉटरचा प्रत्येक मॉलिक्यूलला मोशन आहे, मग त्याची जी एनर्जी असणार आहे, दिस इज नथिंग बट इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. व्हॉट इज इंटरनल एनर्जी, द टोटल और समेशन ऑफ एनर्जीज ऑफ ऑल द मॉलिक्यूल्स, समेशन ऑफ एनर्जीज ऑफ ऑल द मॉलिक्यूल्स किंवा टोटल एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्यूल्स इज नोन ॲज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. दिस इज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. जरी कायनेटिक एनर्जी 0 असेल, पोटेन्शियल एनर्जी 0 असेल, देन ऑल्सो दिस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सम इंटरनल एनर्जी. अगेन अंडरस्टँड, दिस इज द कन्सेप्ट ऑफ इंटरनल एनर्जी. नाउ नेक्स्ट आवर पॉइंट इज थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आता थर्मोडायनॅमिक सिस्टीम समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर करू. दिस इज द ऑब्जेक्ट. नाउ व्हॉट इज थर्मोडायनॅमिक सिस्टीम, व्हॉट इज द थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट or collection of object which forms a unit which having the tendency or property, of transfer of energy, is called as thermodynamic system. is a definition. The group or collection of object which forms a unit which having the property of transfer of energy.
दिस इज द डेफिनेशन ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणाल तर काय, थर्मोडायनॅमिक एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपण जो कुठला ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणायचं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. म्हणजे याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणाल, तुम्ही जर आईस क्यूब घेतला, बर्फाचा तुकडा, आणि त्याचा तुम्ही ऑब्झर्व केलं तर तो काय विथ रिस्पेक्ट टू टाइम तो मेल्ट होणार आहे. म्हणजे त्याचं टेम्परेचर काय होतंय, चेंज. टेम्परेचर चेंज होतंय म्हणजे त्यांनी हीट काय केली, ट्रान्सफर केली किंवा इंटरचेंज केली, बरोबर. मग तो जो ऑब्जेक्ट आहे त्याला काय म्हणायचं आपण, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. तुम्ही थर्मोडायनॅमिकचा एक्सपेरिमेंट करण्यासाठी कुठला ऑब्जेक्ट कन्सिडर केला आहे त्याला काय म्हणायचं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. Thermodynamic system is group or collection of object which forms a unit which having the property of transfer of heat. This is called as the system. This is called as the system. System झालं. आता नेक्स्ट, आता स्टडी करताना फक्त सिस्टीम नाही, आपल्याला साईटचा जो एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावरती पण थर्मोडायनॅमिक एक्सपेरिमेंट रिलेटेड आहे, मग त्याचा पण स्टडी करायचा आहे. मग याच्यामध्ये फर्स्ट दिस इज द सिस्टीम. Then the everything outside the system, everything outside the system which is not a part of system, which is not a part of system is called as surrounding. Surrounding म्हणा किंवा environment म्हणा. The everything outside the system which is not a part of the system is called as the surrounding. म्हणजे सिस्टीम सोडून बाकी जे काही त्याची शेजारी आहे किंवा बाकी जे काही असेल त्याला आपण काय म्हणायचं, सराउंडिंग. सिस्टीम अँड सराउंडिंग. आता नेक्स्ट अजून एक कन्सेप्ट, दिस इज कॉल्ड ॲज बाउंड्री. दिस इज कॉल्ड ॲज द बाउंड्री. आता बाउंड्री म्हणजे काय, अ वॉल विच सेपरेट्स सिस्टीम अँड सराउंडिंग. वॉल विच सेपरेट्स system and surrounding is called as the boundary of the system. त्याला आपण काय म्हणायचंय, बाउंड्री ऑफ द सिस्टीम. सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. आता ही जी बाउंड्री आहे ती काही वेळेस इमॅजिनरी असेल तर काही वेळेस फिजिकली प्रेझेंट असेल. आता इमॅजिनरी आणि फिजिकली म्हणजे काय, तर समजा तुम्ही जर सिस्टीम कन्सिडर केली, सिस्टीम कोणती कन्सिडर केली, ग्लास ऑफ वॉटर. ही जर सिस्टीम कन्सिडर केली तर सिस्टीम म्हणजे काय, तर वॉटर. आपण स्टडी कशाचा करतोय, वॉटरचा. दिस इज सिस्टीम. वॉटर इज सिस्टीम. एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टीम इज सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे तिथं काय येईल, एन्व्हायरमेंट. एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टीम इज सराउंडिंग. अँड दिस ग्लास इज द बाउंड्री ऑफ सिस्टीम किंवा ग्लास इज द बाउंड्री. म्हणजे काय, या सराउंडिंगला आणि वॉटरला कोण सेपरेट करतोय, ग्लास मटेरियल. दिस ग्लास इज द बाउंड्री. आलं लक्षात, दिस इज द बाउंड्री ऑफ सिस्टीम और सराउंडिंग और बाउंड्री ऑफ सिस्टीम. आलं. नेक्स्ट, आता इमॅजिनरी वॉल म्हणजे काय, इमॅजिनरी बाउंड्री म्हणजे काय. समजा तुम्ही एक्सपेरिमेंटसाठी आईस क्यूब घेतला. एक्सपेरिमेंटसाठी काय कन्सिडर केला, आईस क्यूब. हा आईस क्यूब आहे. हे साईडचं काय सगळं सराउंडिंग, हे काय पूर्ण सराउंडिंग. आईस क्यूब. आता जसं इथं फिजिकली ग्लास प्रेझेंट होता, इथं कुठलंच मटेरियल प्रेझेंट नाही, मग त्यावेळेस सिस्टीम आणि सराउंडिंग तर सेपरेट होतीये. मग इथं जी वॉल असणार आहे इमॅजिनरी ती काय म्हणणार आपण, बाउंड्री, जी की फिजिकली प्रेझेंट नाही. विच सेपरेट सिस्टीम अँड सराउंडिंग इज कॉल्ड ॲज द बाउंड्री. कळाला तिन्ही कन्सेप्ट. दीज आर द 3 कन्सेप्ट, सिस्टीम, सराउंडिंग अँड बाउंड्री. आलं. देन सिस्टीम. आता सिस्टीम कन्सिडर केल्यानंतर, सिस्टीम कन्सिडर केलं म्हणजे काय, हीट ट्रान्सफर करू शकते. आपण आता डेफिनेशन काय केली, विच हॅव्हिंग द प्रॉपर्टी ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. एनर्जी ट्रान्सफर होते म्हणजे सिस्टीममधनं हीट ट्रान्सफर होते. आता डिपेंडिंग ऑन द ट्रान्सफर मेकॅनिझम. डिपेंडिंग ऑन द ट्रान्सफर मेकॅनिझम म्हणजे काय ट्रान्सफर होते नक्की, एनर्जी ट्रान्सफर होतीये, मॅटर ट्रान्सफर होतोय का दोन्ही ट्रान्सफर होत आहेत, त्यावरून सिस्टीमचे 3 टाइप्स पडलेले आहेत. काय, डिपेंडिंग ऑन द ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मॅटर. ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड मॅटर. सिस्टीम्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. Systems are classified into 3 types. Our next point is types of system. The systems are classified into 3 types. First type is open system.
First type is open system. Second type is closed system. Closed system. And third type is isolated system. Isolated system. There are three types of system: open system, closed system and isolated system. आता या प्रत्येकाचं आपण एक्झाम्पल घेऊन त्याचे डेफिनेशन्स बघू. फर्स्ट कुठली आहे? ओपन सिस्टीम. फर्स्ट वन इज ओपन सिस्टीम. सगळ्यात सुरुवातीला आपण डेफिनेशन करू. ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम. ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम which freely allows exchange of energy and matter. Which freely allows exchange of energy and matter is called as system. Is called as system. आता ही झाली डेफिनेशन की जी सिस्टीम एनर्जी पण ट्रान्सफर करते, मॅटर पण ट्रान्सफर करते, त्याला काय म्हणायचं आपण? ओपन सिस्टीम. आता मॅटर म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय, एक्झाम्पल घेऊन बघू आपण ओपन सिस्टीममध्ये. आता ओपन सिस्टीमसाठी कन्सिडर वॉटर इज बॉइलिंग इन द बॉयलर. दिस इज द बॉइलिंग वॉटर. याच्यामध्ये काय? वॉटर अँड दिस इज बॉइलिंग वॉटर. आता डेफिनेशननुसार काय? अ सिस्टीम विच फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. आता इथं मॅटर म्हणजे काय? तर वॉटर आहे. मॅटर म्हणजे काय? वॉटर. आणि एनर्जी म्हणजे काय? तर आपण हीट सप्लाय केलेली आहे. म्हणजेच कुठली एनर्जी सप्लाय केलेली आहे? हीट एनर्जी. आता ज्यावेळेस वॉटर बॉईल होईल त्यावेळेस त्याच्यामधून काय येणार आहे? स्टीम बाहेर पडणार आहे. स्टीम बाहेर पडणार म्हणजे हीट एनर्जी बाहेर पडणार. स्टीम बाहेर पडते म्हणजे काय? हीट एनर्जी. अ सिस्टीम विच फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी म्हणजे हीट एनर्जी एक्सचेंज होते. सोबतच स्टीम आणि वेपर्स बाहेर पडतायत म्हणजे यातला वॉटर कंटेंट पण काय होणार आहे? विथ रिस्पेक्ट टू टाइम डिक्रीज होणार. वॉटर कंटेंट डिक्रीज झालाय म्हणजे वेपरच्या फॉर्ममध्ये या सिस्टीमनी काय? मॅटर पण एक्सचेंज केलेला आहे. म्हणजे काय एक्सचेंज केलेलं आहे? मॅटर. A system which freely allows exchange of heat and exchange of matter is called as the open system. म्हणजे या सिस्टीम मधून हीट एनर्जी पण ट्रान्सफर होते आणि मॅटर पण म्हणजेच वॉटर वेपर स्टीम पण ट्रान्सफर होते. म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? ओपन सिस्टीम. सिस्टीम विच अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी ॲज वेल ॲज एक्सचेंज ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. म्हणजे ओपन सिस्टीममध्ये दोन्ही पण ट्रान्सफर होतं. आता नेक्स्ट फर्स्ट डेफिनेशन झाली. सेकंड वन इज क्लोज्ड सिस्टीम. सेकंड वन इज क्लोज्ड सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम अगेन सेम एक्झाम्पल. फक्त काय करायचं आहे? तर या वॉटरवरती एखादा लीड ठेवायचं आहे म्हणजे झाकण ठेवायचं आहे. किंवा वॉटर इज बॉइलिंग इन द बॉयलर. बॉयलर म्हणजे वॉटर बॉईल करायचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यावरती की लीड असणार आहे. बरोबर. आता नेक्स्ट सगळ्यात सुरुवातीला डेफिनेशन ऑफ closed system. A system which does not allows the exchange of matter, does not allows exchange of matter but allows exchange of energy, is called as closed system. Is called as closed system. आता एक्झाम्पल मध्ये समजून घेऊ. आता हा सेम एक्झाम्पल. वॉटर इज बॉइलिंग इन द बॉयलर. याच्यावरती आपण लीड ठेवलेलं आहे. लीड म्हणजे झाकण ठेवलेलं आहे. मग काय होईल? ज्यावेळेस वॉटर बॉईल होईल त्यावेळेस परत स्टीम जनरेट होईल, इथंपर्यंत जाईल. याच्या आपण वरती जरी आपण टेम्परेचर मेजर केलं तरी आपल्याला हीट एनर्जी दिसेल इथं. म्हणजे या सिस्टीमनी हीट तर ट्रान्सफर केलेली आहे ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजे आजूबाजूचा परिसर आहे तो पण काय होईल? गरम होईल. गरम होईल याचा अर्थ काय? हीट ट्रान्सफर केली आहे. हीट काय केलेली आहे? ट्रान्सफर केलेली आहे. या सिस्टीमने हीट ट्रान्सफर केली. पण जी स्टीम किंवा वेपर्स आहेत इथंपर्यंत जातील, इथं परत त्याचं वॉटरमध्ये कन्वर्जन होईल. म्हणजे ही सिस्टीम मॅटरला ट्रान्सफर करणार नाही. वॉटर कंटेंट कमी होणार नाही. बरोबर. या सिस्टीममध्ये काय एक्सचेंज झालं? फक्त तर हीट एक्सचेंज झाली.
बरोबर, मॅटर एक्सचेंज झालेला नाही. तर या सिस्टीमला आपण काय म्हणणार, क्लोज सिस्टीम. या सिस्टीमला काय म्हणणार, क्लोज सिस्टीम. अ सिस्टीम विच डज नॉट अलाउज द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज द एक्सचेंज ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. बरोबर, झालं क्लोज सिस्टीम समजलं. आता नेक्स्ट, व्हॉट इज आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीमचं एक्झाम्पल सगळ्यांनाच माहिती. आपल्याकडे घरी थर्मास फ्लास्क असतो, थर्मास, की ज्यामध्ये आपण एखादं गरम पाणी किंवा चहा ठेवला तर तो काय गरमच राहतो बराच वेळ, म्हणजे तो काय आयसोलेटेड सिस्टीम. त्याचं डेफिनेशन बघू आपण. व्हॉट इज अन आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम विच डज नॉट अलाउज द एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड एक्सचेंज ऑफ मॅटर, or a system which neither exchange energy nor exchange matter is called as the isolated system. ज्या सिस्टीममधून हीट एनर्जी पण ट्रान्सफर होणार नाही किंवा एनर्जी पण ट्रान्सफर होणार नाही आणि मॅटर पण ट्रान्सफर होणार नाही, त्याला आपण काय म्हणायचं आहे, आयसोलेटेड सिस्टीम. सिस्टीम विच नायदर एक्सचेंज एनर्जी नॉर एक्सचेंज मॅटर इज कॉल्ड ॲज द आयसोलेटेड सिस्टीम. याचं एक्झाम्पल म्हणाल तर थर्मास फ्लास्क, सगळ्यांना माहिती एक्झाम्पल, लगेच समजून येईल की आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, की ज्याच्यामधून हीट पण बाहेर पडणार नाही आणि मॅटर पण बाहेर पडणार नाही. अजून एक्झाम्पल घ्यायचं म्हणाल तर सेम परत एक्झाम्पल घ्या, की एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या जगमध्ये बॉइलिंग वॉटर ठेवा तुम्ही आणि एका थर्मास फ्लास्कमध्ये बॉइलिंग वॉटर ठेवा, लीड बंद करा. तर आपल्याला जे आपण साध्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्या आजूबाजूला आपल्याला हीट जाणवेल, म्हणजे त्याने हीट काय केलेली आहे, ट्रान्सफर केली आहे. पण त्या थर्मास फ्लास्कच्या बाजूला आपल्याला हीट जाणवणार नाही, म्हणजे तो जो सिस्टीम आहे ते हीट ट्रान्सफर करणार नाही. दिस इज द आयसोलेटेड सिस्टीम. आलं लक्षात. आता परत शॉर्टमध्ये बघू आपण. ओपन सिस्टीम म्हणजे काय, विच अलाउज ट्रान्सफर ऑफ हीट ॲज वेल ॲज मॅटर, ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज वेल ॲज ट्रान्सफर ऑफ मॅटर. क्लोज्ड, ट्रान्सफर ऑफ एनर्जी, मॅटर ट्रान्सफर करतोय का, नाही. आयसोलेटेड, नायदर एक्सचेंज एनर्जी नॉर एक्सचेंज मॅटर. दिस इज द आयसोलेटेड सिस्टीम. कळालं सगळ्यांना हे. आज आपण काय पाहिलं माझ्या लेक्चरमध्ये, इंटरनल एनर्जी, थर्मोडायनॅमिक सिस्टीम अँड टाइप्स ऑफ सिस्टीम. आलं सगळ्यांना लक्षात.